नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गुरुवार संकट चतुर्थी व खाटूश्याम उपाय. संकट चतुर्थी हे भगवान गणेशांना समर्पित व्रत असून गुरुवार हा दिवस भगवान विष्णू, बृहस्पती आणि भक्तिभावाने पाहिले तर खाटूश्यामजी श्रीकृष्णाचे कलियुगातील रूप ते यांच्याशी जोडला जातो. चमत्कार जेव्हा संकट चतुर्थी गुरुवारी येते तेव्हा त्या दिवशी केलेले उपाय अत्यंत फलदायी मानले जातात. संकट चतुर्थीचे महत्त्व आहे. संकट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येते. संकट म्हणजे अडचण, दुःख, कष्ट आणि हरता म्हणजे नष्ट करणारा. भगवान गणेशांना विघ्नहर्ता म्हणतात. म्हणूनच ह्या दिवशी गणेश पूजन केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, मानसिक ताण कमी होतो आणि कर्ज, आजार, कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटण्यास मदत होते. संतती, सुख, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. गुरुवारचे आध्यात्मिक महत्त्व आहे. गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस आहे. बृहस्पती म्हणजे ज्ञान, धर्म आणि श्रद्धा, गुरु कृपा, विवाह व संतती. गुरुवारी केलेले दान, जप आणि पूजा आणि उपाय लवकर फळ देतात असे मानले जाते. हा दिवस भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण आणि खाटूश्यामजी यांना अत्यंत प्रिय आहे. खाटूश्यामजी कोण आहेत? हे खाटूश्यामजी म्हणजेच बर्बरीक आणि भीमाचा नातू आणि घटोत्कचाच पुत्र आहे. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांचा महान बलिदानामुळे त्याला वर दिला. कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील आणि त्यामुळे आज खाटूश्यामजी हे कलियुगातील दिनाचा आधार आणि हारे का सहारा म्हणून ओळखले जातात. गुरुवार संकट चतुर्थी दुर्मिळ योग आहे. जेव्हा संकट चतुर्थी येते तेव्हा गुरुवारी येते तेव्हा गणेश कृपा आणि गुरुकृपा, श्यामबाबा कृपा हे या तिन्ही शक्ती एकत्र कार्य करतात. त्यामुळे ह्या दिवशी केलेले उपाय 3 पट प्रभावी मानले जातात. गुरुवार संकट चतुर्थी व्रत विधी आहे. सकाळची तयारी. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. घरातील पूजास्थान स्वच्छ करावे. गणेश पूजन करावे. त्यानंतर गणेश मूर्ती किंवा फोटो, दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा गूळ, चणे मग मंत्र म्हणावा. ओम गणपतये नमः 108 वेळा म्हणा. खाटूश्यामजीची पूजन विधी आहे. श्यामबाबाचा फोटो किंवा मूर्ती, पिवळे फूल, गुलाब आणि मिश्री, पेढे, केळी, धूप, दीप लावा. श्याम मंत्र आहे. ओम श्री श्याम देवाय नमः हा मंत्र म्हणायचा किंवा हारे का सहारा श्याम हमारा 108 वेळा म्हणायचा. गुरुवार संकट चतुर्थी विशेष उपाय आहे. आर्थिक अडचणीसाठी हा उपाय आहे. पिवळ्या कागदावर आपली इच्छा लिहा आणि श्यामबाबाच्या चरणी ठेवा. त्यानंतर 5 गुरुवारपर्यंत हा उपाय करा. कर्जमुक्तीसाठी हा उपाय आहे. गणेशाला दुर्वा अर्पण करा. त्यानंतर श्यामबाबांना मिश्री अर्पण करा. ओम गणपतये नमः म्हणा व ओम श्री श्यामाय नमः जप करा. आणि विवाह अडथळ्यासाठी हा उपाय आहे. पिवळे वस्त्र दान करा. केळीचे झाडाला पूजन करा आणि श्यामबाबांना पिवळे फूल अर्पण करा. आरोग्यासाठी उपाय आहे. गणेशाला गूळ, चणे द्या आणि श्यामबाबांना तुळशीपत्र, उपवास किंवा फलाहार करा. नोकरी व व्यवसायासाठी हा उपाय. गुरुवारी मीठ खाणे टाळा. श्यामबाबांच्या नावाने गाईला चारा द्या. श्याम चालीसा पठण करा. चंद्रदर्शनाचे महत्त्व घ्या. संकट चतुर्थीला चंद्रदर्शन हे अत्यंत आवश्यक मानले जाते. त्यामुळे चंद्रदर्शनानंतर अर्घ्य देऊन व्रत सोडावे. दानाचे महत्त्व आहे. गुरुवार संकट चतुर्थीला खालील दान अत्यंत शुभ मानले जाते. हरभरा डाळ, पिवळे व कपडे, केळी, हळद, गूळ हे दान करा. श्रद्धा आणि संयमाचे महत्त्व आहे. खाटूश्यामबाबांच्या भक्तीत श्रद्धा, संयम आणि विश्वास हेच सर्वात मोठे उपाय आहेत. जर बाबा उशीर करतात पण नकार देत नाहीत असे मानले जाते.
अनुभव आणि भक्तिभाव. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की अचानक अडचणी सुटतात, बंद झालेले मार्ग उघडतात, मनाला शांती मिळते आणि हे सर्व श्रद्धेचे फळ आहे. गुरुवार संकट चतुर्थी हा दिवस केवळ व्रत नसून तो आत्मशुद्धी, भक्ती आणि विश्वासाचा मार्ग आहे. या दिवशी गणेश पूजन आणि खाटूश्याम स्मरण आणि योग्य उपाय केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि मनाला शांती मिळते आणि श्यामबाबांची कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम, हारे का सहारा श्याम हमारा. धन्यवाद.